कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी ये बोल ना। बोल ग। हो आजी, मला सांगा, हे असे मोठे लोक ह्यांच्या कॉन्फरन्सेस कधी अशा अचानक ठरतात का? अभिराम बद्दल बोलतेय ना? हो, हा तर कधीही बॅग उचलतो, खाली येतो आणि मला म्हणतो आई मी चाललो। आणि तुम्हाला चालतं? हो चालतं। मी त्याची आई आहे ना, त्यामुळे मला त्याची थोडी काळजी वाटते। तू त्याची बायको आहेस ना, म्हणजे तुला जसं करमत नाही तसं माझं होत नाही। आजी, काय मला अगदी करमत नाही असं नाही। म्हणजे करमत? नाही नाही, वा, छान। नाही तसंही नाहीये। मग काय आठवण येते ना त्याची तुला? मिस करतेस ना तू त्याला? दिसत तर आहे। आजी, ह्याला काय अर्थ आहे का मला सांगा? काय झालं? एक मेसेज केला आणि निघून गेले। पण आजी, तुम्हाला माहितीये, म्हणजे मी तर असं ऐकलंय की अशा मोठमोठ्या कॉन्फरन्सेस ना लोक त्यांच्या बायकोला पण घेऊन जातात, म्हणजे त्या निमित्ताने छान फिरून येतात। म्हणजे तुला त्याच्या सोबत जायचं होतं है ना? नाही नाही, अगदी तसंच नाही। नाही, कसं तुला त्याची सोबत हवी होती ना, तुला त्याच्यासोबत फिरायला जावं असं वाटतं, त्याच्यासोबत तुझं सान्निध्य तुला आवडतं। आजी, तू असे कसे गेले? ते मी कालच आले ना, म्हणजे आता बोर होईल ना मला म्हणून। काही काळजी करू नको तू, काही बोर वगैरे होणार नाहीस। हे बघ लीला, ज्या प्रकारे तू ऑफिस मध्ये तो प्रश्न हाताळला आहेस त्यावरून मला तुला एक छान काम द्यावं असं वाटतं। कुठलं काम? आता ते योग्य वेळ आल्यानंतर सांगेनच ना मी, पण आता कसं तुला अभिराम शिवाय करमत नाहीये, त्याची आठवण येते ना, तुला त्याची सोबत हवी आहे, तुला त्याच्यासोबत जावंसं वाटत। आजी आजी, ओके बस। अरे मग त्याला फोन कर ना आता। मी मग मी करू का? नाही, नाही, मी करते. नाही मी करते, येते। कर कर कर। खरंच कॉल करू का एजेंना? पण कॉल करून काय बोलू? लीला, अगं तुला कधीपासून काय बोलू असा प्रश्न पडायला लागला? काही बोल बोल बोल। हा, हॅलो, काय काम होतं? ते नाही, चुकून लागला। ओके, फोन कट केला? असं कसं तुझ्या तोंडावर फोन कट करू शकतात ते? नाही नाही, हे अजिबात बरोबर नाहीये। लीला, लाव लगेच, आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव। ना व्हॉट लीला? फोन चुकून लागला असला तरी तुम्ही असा कट का केलात? मग काय करायचं होतं? बोलायचं। तुम्हाला माहितीये, कधी कधी माझा आणि रेवचा पण असं एकमेकींना चुकून फोन लागतो, पण तरी सुद्धा त्यानंतर आम्ही कधी कधी तासन तास गप्पा मारत असतो। गुड फॉर यू। एक काम कर, रेवतीला फोन कर आणि गप्पा मार। अच्छा, नाही म्हणजे थोडक्यात काय, तुमच्याशी कामा व्यतिरिक्त काही बोलायची परवानगी नाहीये मला। ठीक आहे, बाय। उगाच रूढ वागलो मी। एक तर अचानक निघून आलो आणि त्यात साधं गुड मॉर्निंग सुद्धा बोललो नाही। एनिवे, आता मी कामासाठीच फोन केलाय। कसलं काम? काय बोरिंग आहे तेजे?
कामासाठी फोन केलाय म्हणजे खरं तर तू त्यांच्याशी बोलायचं काहीतरी निमित्त शोधतेस. एवढी साधी गोष्ट कळत नाही त्यांना. लगेच आपलं विचारलं काय काम आहे. लीला आता काय सांगशील तू? हॅलो कसलं काम? हा ते नाही काय नाही ठेवते. गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग देवल. कसे आहो? ऑल गुड. एक्सक्यूज मी, वाईफचा फोन आलाय. अरे शो. हॅलो. हो, मीटिंग संपली की आपण जाऊ फिरायला. ओके बाय. सगळ्या माणसांचा एकच प्रॉब्लेम असतो, कुठेही गेलं तरी आपल्या बायका काय आपल्या पिछा सोडत नाही, आणि यांना कुठे घेऊन गेलं तरीही प्रॉब्लेम. जनरलाइज करू नका, सगळ्यांच्याच वाईफ सेम नसतात. एजे, तुमचं तुमच्या वाईफवर खूप प्रेम दिसतंय मला. शी हॅज मॅनेज टू इम्प्रेस यू. लीला, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या. बोला. अग बस ना, बस. सांगते बसा. मला असं वाटतं लीला या घरामध्ये छान मस्त अगदी डोळली आहे, नाही का? बघ आता आपण लीलाला या घरची जबाबदारी सोपवायला हरकत नाहीये काय? वहिनी, ही लीला काल जशी ऑफिसमध्ये मिरवत होती तशी आपल्याच घरात राहून आता आपल्याच डोक्यावर बसून मसाला वाटणार आहे. लीलानं ऑफिसमध्ये जी हुशारी दाखवली, ज्या उत्तम प्रकारे सांभाळलं सगळं, त्यावरून माझी खात्री पटली. लीला घरही अगदी व्यवस्थित सांभाळेल. माझं लग्न झाल्यापासून हे घर मीच सांभाळतेय. हो, मग आत्ताच असं काय झालं की तुम्हाला सगळी जबाबदारी हिला द्यावीशी वाटतेय? नाही, काहीतरी चुकलं असेलच माझं. नाही दुर्गा, अगं तुझं काही चुकलं किंवा तुझ्याकडनं ही जबाबदारी काढून घ्यायची म्हणून मी हे सगळं करत नाहीये बाळा. तू खूप उत्तम प्रकारे ही जबाबदारी सांभाळतेस. बाळांनो, तुम्ही देखील संसार अगदी उत्तम पद्धतीनं करताय. हे घर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळताय तिघी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.